हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर कोवाडला आली आहे मी. परवा दिवशी इव्हनिंगच्या टायमिंगला आलेली आहे. आम्ही पुण्यावरून आलो आणि त्यानंतर मग नरेंद्र म्हणत होते की मी तुला आत्ताच सोडतो, मला नंतर नाही जमणार आहे, सुट्टी वगैरे नाही भेटणार, सो तुला आत्ताच सोडतो. पण तिकडून यायलाच आम्हाला 5 वाजलेले, इतकं ड्रायव्हिंग झालेलं. आणि त्यात मला तर बसून वैताग आलेला, यांना चालवून गाडी वैताग आली तरी सुद्धा सोडतो म्हणत होते. पण मी म्हणलं नाही, नेक्स्ट डेला जाऊया. सो नेक्स्ट डेला इव्हनिंगला, म्हणजे इव्हनिंग पण नाही, दुपारनंतर आम्ही निघालो होतो. आणि मला सोडून मग नरेंद्र जाणार होते रिटर्न. पुन्हा अर्ध्या वाटेला गेल्यावर रिटर्न आले ते, कारण त्यांना खूप निगेटिव्ह फिलिंग येत होतं जाताना. सो बरोबर आहे, म्हणजे आता गेले कित्येक दिवस आमचं जे ट्रॅव्हलिंग असतं त्याच्यासोबत असते मी. आणि आता जाताना अचानकपणे एकटेच जाताना त्यांना थोडंसं निगेटिव्ह फील होत होतं की काहीतरी वाईट होणार आहे, काहीतरी वाईट होणार आहे. त्यामुळे ते रिटर्न आले आणि त्या दिवशी राहिले आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला सकाळी 6 वाजता गेले डायरेक्ट इथून. तर आता आहे कोवळला. आता किती दिवस आहे ते माहीत नाही. कधी माझं मन होईल तेव्हा मी निघून जाते, असं होते माझं. आत्ता जेवण वगैरे करायचं आहे, मम्मीचं आवरायचं चालू आहे. आम्ही छान छान राजनंदिनीने माझं आवरून बसलो आहे. राजनंदिनी आहे, आरव बसलाय छान छान आवरून, बाकीच्यांचं आवरायचं चाललं आहे. आणि जो पुण्याचा व्लॉग होता ॲक्च्युअलमध्ये मला जो तुम्हाला द्यायचा होता, एडिट झाला होता, सगळं झालं होतं, फक्त मी सेव्ह करून ठेवला नव्हता. म्हणलं की चला इकडे आल्यावरती इकडचं थोडंसं शूट करूयात आणि मग तो एक कम्प्लीट व्लॉग करून तुम्हाला द्यायचा. पण नेमकं मोबाईलमधला स्टोरेज कमी पडत होतं, म्हणून मग मी डिलीट केल्या काही हे. आणि मला असं झालं की तो ब्लॉग मी टाकला आहे म्हणून मग मी सगळं डिलीट मारलं ते. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे यार, त्या क्लिप्स पण मी डिलीट केलेत. म्हणजे इतका निष्काळजीपणा मी कसा करू शकते. मला आता इतकं वाईट वाटतंय. माझ्या फ्रेंड्ससोबतचं वगैरे खूप छान छान शूट केलेलं मी. इव्हेंटचं शूट केलं होतं बरंचसं काय काय, आणि ते सगळं डिलीट झालं आहे माझ्याकडून. त्यामुळे आता आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी फक्त पुण्याला जातानाचा ब्लॉग शूट केला ते डायरेक्टली असं झालं आहे. इकडे आल्यावरती तो मधला जो पुण्यातला मेन दाखवायचं होतं ते माझ्याकडनं शूट नाही म्हणजे शूट झालं होतं, पण ते मी तुम्हाला दाखवू नाही शकले, त्यासाठी सॉरी. आणि येस, आता काय करणार, इलाज नाही. आणि त्यात मेन असं की रिसायकल बिनमध्ये तरी असतं, पण मी रिसायकल बिनसुद्धा लगेच उडवून टाकलं होतं. त्या क्षणी माझ्या मनात असं आलं होतं की एकदम नंतर आपण, मला जो खूप काय काय डिलीट करायचं मोबाईलमधलं, गुगलला सुद्धा मला स्टोरेज कमी पडायला लागलं आहे ड्राईव्हला, तर ते पण मला डिलीट करायचं होतं. म्हटलं की सगळं नंतर उडूयात. पण काय मनात आलं काय माहिती माझ्याने, मी रिसायकल बिनसुद्धा सगळं एम्प्टी करून टाकलं. असं सगळा गोंधळ झाला आहे. आणि येस, आता हा चष्मा जो आहे तो माझ्या डोळ्यांवरती कमी आणि डोक्यांवर जास्त असणार आहे. कारण माझे जे नवीन ग्रो झालेले हेअर आहेत ना, तर ते असे बघा बाहेर पडलेत, काही काही तुटलेले हेअर. त्यामुळे मला ते व्हिडिओमध्ये असे दिसत आहेत, म्हणून मी वरती चढवून ठेवलं आहे. कारण माझा हेअर बेल्ट घ्यायचा होता, किती दिवस झाले मी घ्यायचं म्हणते, पण मिळत नाही आहे. आणि मी आता कुठलीही ट्रीटमेंट काहीच नाही करणार. मी ठरवलं की आता सध्या तरी माझ्या मनात नाही आहे ट्रीटमेंट करायची कोणती सुद्धा. थोडं हेअर आता वाढवायचे म्हणते आणि त्यानंतर ट्रीटमेंट करावी की नाही करावी माहीत नाही, बघू आता पुढचं पुढे. आत्ता तरी सध्या माझ्या मनात असं की मला ट्रीटमेंट करायचीच नाही आहे कोणती. आता थोडेसे नॅचरली जे माझे हेअर आहेत ते ग्रो करून त्याच्यावरती काहीतरी हे करायचा विचार करते मी. 2-3 दिवसानंतर माझ्या बहिणीने नवीन जे घर घेतले तिथे एक छोटीशी पूजा आहे, तर त्यासाठी स्पेशली म्हणून आले मी. आणि त्यानंतर बघू पुढे काय काय आता आहे प्लॅन्स वगैरे आमचे, काय काय ती काय वर्कआउट होतात बघूयात. प्रत्येक वेळेस काय ना काय ठरवतो, ते होतच असं नाही, पण यावेळेस जे काय काय ठरवलं ते होईल अशी अपेक्षा आहे. बाय द वे, काही दिवसांपूर्वी मला एका ताईने विचारलं होतं की तू फिल्टर लावतेस का व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओमध्ये फिल्टर कोणताही यूज करत नाही. जो मोबाईलचा कॅमेरा आहे ना तो तेच आहे. मी माझी जवळून स्किन दाखवते तुम्हाला. माझं हे जे काय म्हणतात त्याला, पिगमेंटेशन, हे पिगमेंटेशन जे प्रेग्नन्सीमध्ये आलेलं आहे ते हळूहळू जाते आत्ता, इथे पाहू शकता. आणि येस, आहेत माझ्या स्किनवरती छान 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 असे डाग वगैरे, इथे पाहू शकताय, पिंपल्सचे डाग. तर आमच्या आरूचं आता नवीन स्कूल असणार आहे यावर्षीपासून. कसं वाटतंय आरू तुला? नवीन स्कूलला जाणार तू? चांगलं. चांगलं वाटतंय? आता तिकडच्या फ्रेंड्सची आठवण येते तुला? येते. आणि आता इथे कसं कसं तू मॅनेज करणार आहेस नवीन स्कूलमध्ये? आता नवीन स्कूलमध्ये जाशील ना तू, आता सगळेजण नवीनच ना तुझ्यासाठी, मग तू कसं त्यांच्याशी फ्रेंडशिप वगैरे करणार? चांगलं वागणार तुमच्याशी, विचारणार कसं मी बनू शकतो का तुमच्याशी फ्रेंड. येस. सगळ्यांना जाऊन छान छान बोलायचं, छान छान राहायचं सगळ्यांसोबत.
हा आणि हो ना तुझे सगळे फ्रेंड्स माहिती आहे तिकडे पण छान छान सगळे फ्रेंड्स होते ना तुझे. हां चला आता नवीन स्कूलला जाणार आमचा आरव आणि सगळ्याच नवीन 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 गोष्टी असणार त्याच्यासाठी पण. तर आधी ना ते लोक कोल्हापूरला शिफ्ट होणार होते, बरीचशी घरं वगैरे आम्ही बघितली होती त्यांच्यासाठी. पण अचानक असं बाबांचं झालं की त्यांना गडिंग्लजला म्हणजे त्यांचे सगळे रिलेटिव्स इथेच आहेत गडिंग्लजला वगैरे. आणि आत्ता त्यांचं उतारवय चालू आहे आणि त्यांना त्यांच्यासोबत वेळ घालवायचा होता आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून तिने इथे निर्णय घेतला गडिंग्लजला शिफ्ट व्हायचा. आधी त्यांचं म्हणजे कोल्हापूरला इतके घरं पाहिली होती आम्ही त्यांच्यासाठी, तिने खूप बघितली सुद्धा होती, एक दोन आम्हाला आवडलेली पण अचानकच मग बाबांच्या ह्याच्यामुळे त्यांचा मूड थोडासा असा होता की इकडे गडिंग्लजला शिफ्ट होऊयात, कारण गडिंग्लजमध्येच त्यांचे रिलेटिव्ज आहेत आणि गावीसुद्धा जाता येते कधीतरी. आणि या हिशोबाने फक्त मग बाबांचा विचार करून मग ते गडिंग्लजला फायनल झालं, नाही तर आधी कोल्हापूरचंच होतं त्यांचं. बरेचसे मला जण विचारत होत्या मैत्रिणी म्हणजे आपले सबस्क्रायबर्स वगैरे की तुझ्या इथून किती लांब आहे दीदीचं घर वगैरे, तर ती गडिंग्लजला शिफ्ट झाली आहे. मला मी आधी जाम खुश होते की चला ते कोल्हापूरला येते म्हणजे निवांत, चला ती असणार तिथे. पण आता नाही गडिंग्लजला होते सो तेही ठीक आहे. म्हणजे इथे कोवाल मग गडिंग्लजला ती, मग मी कोल्हापूरला, नया नया पुण्याला, मुंबईला तर दीदीचं घरच आहे. सो आहेत सगळ्या ठिकाणी, कुठे ना कुठे गेलं ना कोणी तर कोणी आहेच. काय बाळा थांब. तर हे सध्या 1-2 दिवसात गडिंग्लजला जायचं होणारच आहे. तिचं छोटीशी पूजा एक आहे त्यासाठी. आता एक मिनी व्लॉग आहे तो एडिट करायचा आहे मला त्या गोष्टीचा खूप त्रास होते की माझा जो मोठा व्लॉग होता तो डिलीट झाला माझ्याकडून, पण काय करणार ते इलाज नाही. चला राजनंदिनीची कुरकुर झाली सुरू. आज आमच्या मातोश्रींनी मस्त अशी गवारीची भाजी केली आहे आणि ते भाकरी, हा मस्त अशी भाकरी केली आहे. काय ना थँक्यू आरव. हे की राजनंदिनी झोपली होती, बाकी सगळ्यांचं पण झोप चालू होती. एवढ्यात आमच्या भावानं, आम्ही हे खूप वेळ वाट बघत होतो कालपासून आणून देईल, आता योग आला. काय आहे गे दिनशॉचं आईस्क्रीम सँडविच म्हणून काहीतरी आहे. मॅडम खायला लागली तर खाते किती बोलणार देखो ना काय देखो ना. तुझ्या शेवटी घ्यायचं. दादा पण खायला लागलाय. परवा मम्मीचा बर्थडे होता त्या दिवशी आणलेला बहुतेक आणि मी तेव्हा बघितलेलं आणि तेव्हापासून खूप इच्छा होती खायची माझी, आम्ही आता खाऊन घेतो. मस्त आहे. काय झालं, काय चाललंय राजनंदिनी, काय चाललंय तुझं. हे पिल्या इकडे ये, गाडीजवळ थांबायचं नाही, इकडे ये पटकन, सगळं फेकून दे. त्या गाडीवर ठेवायला लागले परत टाकून द्यायला लागले बघ. पटकन इकडे ये. राजनंदिनीने या डॉलचा इतका वाईट हाल केले. आता इथे सगळं जे काही आम्ही काय वॉश केलं, काय केलं, पाणी जास्त त्याच्यात बुडून बुडून बिचारीला घाण केलेलं. पुन्हा तिला मी क्लीन केलं, मशीनला लावून वॉश केलं परत, कारण त्यातलं पाणी लगेच निथळून जात नाही. आणि आता परत तिला घाण करते. इकडे ये पटकन, काय करायला लागलीस तू पिल्लू. मी काय घेतलं तिनं हातात, छी 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 छी. संध्याकाळची वेळ झाली आहे. राजनंदिनी इतकी खेळली दिवसभर आणि इथे आल्यावर असं होतं की ती एवढं खेळते की ती निवांत संध्याकाळी झोपते पण लवकर छान. आता बघा हे असं चालू आहे सगळं काहीतरी. तर उद्या आमच्याकडे आहे इडली डोशाचं बेत. हे सकाळी मम्मीने भिजत घातली होती, आता वाटून घेणार आहे. इडलीची तयारी कोण करणार आहे. तर हे शूट आफ्टर 2-3 डेज नंतरचं आहे आणि बहिणीच्या घरी उंबरठा पूजन होतं. तर आम्ही सगळे इकडून गावाकडून गेलो होतो आणि नरेंद्र आणि जेजू आले होते कोल्हापूरवरून. साखरेचं नाही
ड्रेस घालून काम अवघड आहे जरा आमचं त्याच्यामुळे साडी घेऊन आलोय. मी बघितलं बघ काय चालू आहे तिला मी व्हिडिओ तुला पण काय मध्ये यायची तुला लावूया जरा आहेर करा आहेरामध्ये माहेश्वरी चालेल आम्हाला. कितीचे पाहिजे सांग तुला? 1500ची. 1500 मध्ये येत नाही. 1500 मध्ये येत नाही म्हणलं. हाच काय इकडे मामाकडे यायचं. ओके, तर उंबरठा पूजन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही सध्या आत्याच्या घरी तिथे जेवण करणार आणि मग रिटर्न जाऊ आम्ही कोवाडला. नरेंद्र पण आलेत. बाई 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 दादा बाई बाई दादा खाऊ आणला. ये मला सुद्धा हे बघ भिजायला कशी. नाही पिशवी घ्या. इकडे ये कोण आला. ये जा म्हणे आज जा तू आज जा. नाही थोडा वेळ खुशी आहे बी लेकी की खुशी. आता जाऊया की. चला पाऊस खूप येतोय बाबू. चल 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 ए चल इकडे ये चल. राजनंदिनी नरेंद्रला घ्या. या लवकर या चला. ओके, तर या ब्लॉगचं एंड इथेच करते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.